नमस्कार विद्यार्थी मित्र, सर्वांचं स्वागत आहे नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये। पहा, आज आपण 7वी स्कॉलरशिप 30वा धडा बेजिक राशी व त्यावरील क्रिया यामधील 30.1 पाहणार आहोत। चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा आणि या अगोदरचे स्वाध्याय प्लेलिस्ट मध्ये जाऊन पाहून घ्या। ओके, चला पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया। प्रश्न पहिला, या ठिकाणी सर्वांना प्रश्न पहिला दिसतोय। तर पहा, या ठिकाणी दिले एका कंसात दिले 2a अधिक 3b आणि दुसऱ्या कंसात a वजा b बरोबर किती, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। पहा, या ठिकाणी या दोन्ही कंसात काहीच नाही, याचा अर्थ काय असतो? गुणाकार। मग आपण काय करूया, सुरुवातीला 2a याने या समोरच्या कंसाला गुणून घेऊया, a वजा b। ओके, आता इथं शिल्लक राहिलेली 3b लिहून घेऊया आणि परत a वजा b। ओके, इथपर्यंत लक्षात आलं। आता 2a गुणिले a म्हणजेच 2a चा वर्ग होईल वजा 2a गुणिले b म्हणजेच या ठिकाणी 2ab होईल, अधिकचं चिन्ह देऊन घेऊया। 3b गुणिले a म्हणजेच या ठिकाणी 3ab होईल, वजाला वजा देऊन घेऊया। 3b गुणिले b म्हणजेच या ठिकाणी 3b चा वर्ग। ओके, इथपर्यंत लक्षात आलं। आता लक्षात घ्या, इथं 2a चा वर्ग, आता इथं या ठिकाणी a चा वर्ग या ठिकाणी असणारी नाहीये। मग आता हे पहा, वजा 2ab आणि अधिक 3ab, इथं ab आहे, इथं आहे, म्हणजेच या ठिकाणी 3 मधून जर 2 या ठिकाणी गेले तर किती राहतं? 1। म्हणजेच या ठिकाणी मोठ्या संख्येचं चिन्ह देऊया प्लस, आणि इथं फक्त ab राहील आणि इथं वजा 3b चा वर्ग। ठीक आहे, तर हे आपलं या ठिकाणी फायनल उत्तर असणार आहे। तर पहा, असं आपल्याला ऑप्शन क्रमांक 1 मध्ये पाहायला मिळते। ओके, चला प्रश्न दुसऱ्याकडे वळूया। पहा, प्रश्न क्रमांक 2, a ची किंमत दिली आहे आपल्याला 2, b ची 1 आणि c ची वजा 2। तर आपल्याला हे समीकरण सोडवायचंय। तर पहा, इथं लिहून घेतो, 2 कंसात a अधिक b कंस बंद वजा c। त्या ठिकाणी 2 ला 2 ठेवूया। a ची किंमत किती आहे? इथं 2, अधिकचं चिन्ह, b ची किंमत किती आहे? 1 कंस बंद वजाला वजा, c ची किंमत किती आहे? त्या ठिकाणी वजा 2 आहे। तर हे वजाचं चिन्ह जशाल तसं आणि हे कंसात वजा 2। ओके, आता 2 ला 2, 2 आणि 1 किती झाले? 3। आता हे वजा वजा काय होत असते? अधिक, मग या ठिकाणी अधिक 2 राहतील। पहा, या कंसामध्ये याच्यामध्ये काय असतो? गुणाकार। बेत्रिक 6 होईल आणि प्लस 2 म्हणजे आपलं उत्तर किती आलेले? 8। ऑप्शन क्रमांक 4 मध्ये पाहायला मिळेल। ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया। चला प्रश्न क्रमांक 3, पहा, या ठिकाणी हा एक कंस दिलाय, त्यानंतर परत हा एक कंस दिलाय आणि हा, हे सर्व सोडवल्यानंतर उत्तर काय आहे असं आपल्याला विचारले। पहा, या कंसाच्या अगोदर कुठलं चिन्ह नाही, याचा अर्थ प्लस असते। पहा, कंसाच्या बाहेर जर प्लस चिन्ह असतील तर कंसामधील जे चिन्ह असतात समजा ते जशाच तसे राहतात, आणि इथं कंसाच्या बाहेर काय आहे? वजा आहे, म्हणजे ही मधले चिन्ह या ठिकाणी बदलत असतात। आता पाहूया, याला लिहून घेऊ आपण खाली। ओके, आता पहा, या कंसाला लिहून घेत आहोत आपण, काय होईल? एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स, हे मायनसचे चिन्ह या ठिकाणी ॲज इट इज लिहूया। पहा, इथं काय होईल? 4x क्यूब, या ठिकाणी आता प्लस आहे आणि कंसाच्या बाहेर मायनस असल्यामुळे मधले चिन्ह बदलतात, हे तुम्हाला मी अगोदर सांगितलेले आहे। म्हणजे इथं काय होईल? मायनस 2x। आता इथं मायनस आहे म्हणजे काय होणार आहे? प्लस, म्हणजे 3 अधिक, त्यानंतर अधिकचं चिन्ह जशाल तसं, अधिक असल्यावर कंसातले चिन्ह बदलत नाहीत, म्हणजे जशास तसं लिहून घ्या। 2x चा घन वजा x चा वर्ग अधिक 3x वजा 5 लिहून घेतलं। ओके, आता लक्षात घ्या, घन x चा घन इथं आहे, परत कुठे? इथे एक आहे, इथे एक आहे। ओके, तर सारखी पद जवळ घ्या। तर x चा घन या ठिकाणी वजा, अगोदर हे अधिकचं घेऊया, अधिक 2x चा घन वजा 4x चा घन। ओके, नंतर वर्ग पाहूया, इथं वर्ग पहा, हे अधिक x वर्ग आणि हे वजा x वर्ग, इथंच या ठिकाणी आपण याला कॅन्सल करून टाकूया। ओके, परत हे अधिकचं चिन्ह हे घेऊया x, त्यानंतर परत काय होतील? हे पहा, या ठिकाणी हे 2x पण हे वजा येतं,
हे पण घ्यायचेत आपल्याला आणि हे एक घ्यायचेत. म्हणजे एक्स झाल्याच्या नंतर 3x घेऊया अधिकचे आणि पुन्हा हे वजा 2x घेऊया. ओके. आता शिल्लक काय राहिलं? आता हे 3 राहिले तिथं आणि हे 5 राहिले. तर अधिक 3 वजा 5. ओके. आता काय करूया, हे 2 आणि इथे काय नसतं म्हणजे 1 म्हणजे 3x चा घन वजा 4x चा घन. ओके. मग आता 3x चा घन 4x चा घन पहा आता. तर काय होईल मग आता 4x मधून 3x गेले, इथं राहील x चा घन आणि या ठिकाणी हे मोठ्या संख्येला वजा आहे म्हणजे इथं वजा घेऊया. इथं काय होईल आता हे इतकं सोडून घ्यायचं आहे. मग आता हे 3 आणि 1 किती झाले 4. 4x मधून 2x गेले, काय राहतील इथं 2x. ओके. आता या दोघायला सोडून घ्यायचं आहे. आता पहा मोठ्या संख्येला वजा आहे म्हणजे 5 मधून किती जातील 3 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह या ठिकाणी येईल म्हणजे इथं राहतील 2. हे आपलं असणारे उत्तर. म्हणजेच वजा x चा घन अधिक 2x वजा 2. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आपल्याला या ठिकाणी उत्तर पाहायला मिळते. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा प्रश्न 4. पहा हे 2 कंस दिलेत. हे अवयव असणारी राशी पुढीलपैकी कोणती? म्हणजेच अगोदर x ने आपण या टोटल कंसाला गुणायचा असं गणित आपण सुरुवातीला पाहिलं होतं. मग आपण काय करूया, हे x घेऊया अगोदर आणि कंसात हे लिहूया x वजा 3. आता हे अधिक 8 राहिले इथे घेऊया आणि परत x वजा 3 याला सोडून घ्यायचं. x चा वर्ग होतो, वजाला वजा x गुणिले 3. या ठिकाणी 3x होईल, अधिकला अधिक होईल, 8 गुणिले x 8x होईल, वजाला वजा होईल, 8 त्रिक 24. ओके. तर हे 2 म्हणजे x चा वर्ग. आता हे वजा हे अधिक आहे म्हणजेच 8 मधून 3 गेले, मोठ्या संख्येला प्लस आहे इथं प्लस द्या, इथं 5x राहील, वजाला वजा 24 ला 24 हे आपलं उत्तर असणार आहे. ओके. तर पहा x चा वर्ग अधिक 5x वजा 24 असं आपल्याला या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मध्ये पाहायला मिळेल. ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 5. पहा x बरोबर इथे दिलंय 3z अधिक 4 दिलंय, y बरोबर दिलेलं आहे आपल्याला x वजा 4 आणि z बरोबर दिलेलं आहे 1.5 म्हणजे 1.5. तर आपल्याला हे समीकरण सोडवायचं. ओके. मग अगोदर काय करूया आपण, आपल्याला z ची किंमत दिलेली आहे म्हणजे आपण x ची किंमत काढूया. म्हणजे हे समीकरण घेऊया x बरोबर 3z अधिक 4. तर या ठिकाणी काय करू, z ची किंमत ठेवूया. z ची किंमत ठेवून मग आता z ची किंमत जर ठेवली तर इथे काय होईल 3 गुणिले 1.5 अधिक 4 15 त्रिक या ठिकाणी 45 दशांश चिन्ह इथं अधिक 4 4 आणि 4 8.5. हे कशाची व्हॅल्यू आली आपली x ची. इथपर्यंत लक्षात आलं तुम्हाला? ओके. आता आपण या ठिकाणी y ची व्हॅल्यू काढूया. x ची माहिती झालेली आहे. मग लक्षात घ्या इथं लिहितो मी y बरोबर x वजा 4 आहे आणि या ठिकाणी x ची व्हॅल्यू आपल्याला आली आहे 8.5 वजा 4. या ठिकाणी 4.5 ही असेल y ची व्हॅल्यू. किती असेल y ची व्हॅल्यू आणि z ची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी माहिती आहे 1.5. ओके. तरी पण लिहितो इथं या ठिकाणी z बरोबर 1.5. आता आपल्याला या तिन्ही किमती माहिती आहेत. आपण काय करायचं, याच्यामध्ये ह्या सर्व किमती ठेवायच्यात. ओके. आता आपण ठेवूया 2x अधिक 3y वजा 2z. आता 2 ला 2 ठेवूया. x म्हणजे किती आहे तर ते आहे आपलं 8.5 अधिकचं चिन्ह 3, y म्हणजे किती आहे 4.5 वजाला वजा 2, z म्हणजे किती 1.5 ठेवला. अगोदर या दोघांचा गुणाकार करूया. काय येईल 5 दोन्ही 10 ला 0 हातचा 1, 8 दोन्ही 16 ने 17 17.0 म्हणजे 17च अधिकचं चिन्ह 5 त्रिक या ठिकाणी 15 होतील, हातचे 3 येतील. त्यानंतर 4 त्रिक 12 आणि 3 15 होईल. 12 एक मिनिट
3 5 15 हातचा 1 येतो हा, आणि 3 चौक 12 आणि 13 होईल, म्हणजे 13.5 वजाला वजा देऊया, 15 दुनी 30, दशांश चिन्ह इथं दिलं तर हे 3 होईल. ओके, तर हे आता या दोघांची बेरीज करायची आणि त्याच्यातून 3 वजा करायचे. तर इथं करतोय परत या ठिकाणी 17 अधिक 13.5 0 हातचा 1, इथं 30.5 आलं आणि 30.5 म्हणून आपल्याला काय करायचे, तर 3 वजा करायचे. तर इथं उत्तर येईल पहा 27.5. काय उत्तर येईल? 27.5. तर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आपल्याला या ठिकाणी उत्तर पाहायला मिळेल. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 6 मध्ये पहा, P वजा Q अधिक R या राशी बरोबर नसणारी राशी आपल्याला पुढीलपैकी कोणती ओळखायची. तर इथं लक्षात घ्या, P आणि R हे प्लस आहेत, पण Q कसा आहे? मायनस आहे. मग Q मायनस या ठिकाणी पाहायचं. इथं Q मायनस आहे का? नाही, म्हणजे हे या ठिकाणी उत्तर येणार नाही. इथं Q मायनस आहे, इथं आहे आणि इथं पण आहे. आणि आपल्याला म्हणजे काय विचारले की बरोबर राशी नसणारी राशी, म्हणजे ही बरोबर राशी नाही, कारण इथं Q च्या या ठिकाणी प्लस आहेत, Q कशी आहेत या ठिकाणी मायनस, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हे याचं उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 7. तर इथं पहा, x ची किंमत दिली, y ची दिली आणि z ची दिली, आणि हे समीकरण सोडवायचं आपल्याला. लक्षात घ्या, x अधिक y वजा z आणि कंसाचा काय आहे? वर्ग. x ची किंमत लिहूया, 1 अधिक y ची किंमत 2 आहे, वजा z ची किंमत आहे वजा 3 आणि या कंसाचा वर्ग. हे वजा 3 असल्यामुळे याला कंसात लिहिले. ओके, आता काय होईल? हे 2 आणि हे 1 3 होईल, आणि हे वजा वजा अधिक होईल आणि 3 असे होतील. ओके, या कंसाचा वर्ग होईल, 3 आणि 3 6, 6चा वर्ग या ठिकाणी 36 येईल, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 8 पाहूया. इथे दिले y हा x च्या दुप्पट आहे. y हा कसा आहे? x च्या दुप्पट, म्हणजे y बरोबर 2x घेऊया, आणि z च्या तिप्पट आहे. z च्या तिप्पट काय? y आहे, म्हणजे 3z करूया. z बरोबर 2 दिले आपल्याला, तर पुढील राशीत किमती काढा. आता z ची किंमत किती दिलेली? 2. आता आपल्याला याच्यावरून काय काढायचं? अगोदर y काढूया. ओके, मग y काय निघाले या ठिकाणी? तर y बरोबर 3 गुणिले 2, म्हणजे y ची किंमत किती आली आपली? 6. किती आली? 6. ओके, y ची किंमत किती आहे आपली? 6. तर आता या ठिकाणी या y ची किंमत 6 आली, पण आता हे जे 6 आहेत ते जर या इथं ठेवले तर आपल्याला x ची किंमत पण निघून जाईल, बरोबर आहे. मग y बरोबर 2x, म्हणजे y ची किंमत 6, इथं 2x, आणि x बरोबर काय होईल? 6 भागिले 2 म्हणजेच 3. x ची किंमत किती आली? 3. y ची किती आली? 6. ओके, आणि z ची किंमत आपल्याला 2 माहितीच आहे. समीकरणात ठेवूया, 2x वजा y अधिक z कंस बंद आणि याचा घन. 2 ला 2 ठेवूया, x ची किंमत आहे 3 गुणिले 3, वजाला वजा, y ची किंमत 6 आहे, अधिकला अधिक, z ची किंमत 2 आहे, कंसाचा आहे घन. ओके, चला 3 दोन्ही 6 होईल, वजाला वजा, 6 ला 6, अधिकला अधिक, 2 ला 2, कंस बंद. इथपर्यंत लक्षात आलं? चला आता हे अधिक 6 वजा 6 कॅन्सल होतील, या ठिकाणी 2चा घन, या ठिकाणी किती येईल? 2चा घन 8. त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 9 आणि या स्वाध्यायामधला शेवटचा प्रश्न आहे. जर तुम्ही तुमच्या कोणी ओळखीचे नवोदयची तयारी करत असेल तर नवोदय मिशन हे आपलं प्ले स्टोअरला ॲप आहे. यामध्ये नवोदयचे रेकॉर्डेड बॅच, फ्री टेस्ट, म्हणजे भरपूर फ्री टेस्ट पण आहेत, आणि 2018 पासून 2026 पर्यंत झालेले सर्व पेपरचे स्पष्टीकरण आणि टेस्ट देखील या ॲपमध्ये उपलब्ध आहेत. आजच ॲप डाउनलोड करा. आणि जर तुम्ही NMMS ची जर तयारी करणार असाल तर यामध्ये आपल्याला NMS ची टेस्ट सिरीज देखील उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आजच नवोदय मिशन ॲप डाउनलोड करून घ्या. ओके,
चला तर वेळ न घालवता आपण शेवटचा प्रश्न सोडून घेऊया. आता शेवटच्या प्रश्नामध्ये काय सांगितलं आपल्याला, ए ची किंमत दिली आहे या ठिकाणी, ओके, बी ची देखील किंमत दिली आहे आणि सी ची दिलेली आहे. तर आपल्याला हे समीकरण सोडवायचे. आता इथं लिहून घेऊया आपण, ए बरोबर काय आहे, 13b वजा 15 आहे. ओके, 13b वजा 15. बी बरोबर काय दिले आपल्याला, 3c अधिक 4 दिले आणि सी बरोबर दिले वजा 1. ओके, आता काय करूया आपण, आपल्याला दिलेली किंमत सी याची आहे, म्हणजे या ठिकाणी सी ची किंमत टाकल्याच्या नंतर बी ची आपल्याला किंमत निघेल. म्हणजे आपण हे सोडून घेऊया अगोदर बी ला. तर बी बरोबर काय होईल, 3 आणि सी ची किंमत आहे वजा 1, म्हणजे या ठिकाणी गुणिले वजा 1 आणि अधिक 4. त्याला जर सोडवलं तर 3 गुणिले 1 आणि वजा असल्यामुळे इथं वजा 3 येईल आणि इथं अधिक 4 राहतील. वजा अधिक या ठिकाणी त्याचं उत्तर येईल 1. मोठं संख्या असल्यामुळं प्लस, म्हणजे बी ची व्हॅल्यू किती आली आपली, 1. इथपर्यंत समजलं. आता परत या ठिकाणी जर ए च्या किमतीमध्ये इथं जर बी ची व्हॅल्यू टाकली तर ए ची किंमत आपल्याला या ठिकाणी निघून जाईल. मग काय लिहिणार आपण इथं, ए बरोबर 13b वजा 15 आहे. तर काय होईल, 13 गुणिले 1 वजा 15, म्हणजे 13 1 13 वजा 15. आता पहा 13 मधून 15 जात नाहीत, मग 15 मधून 13 गेले, इतर राहतील वजा 2 आणि ही असन ए ची किंमत. कशाची असन, ए ची किंमत माहिती आहे, बी ची माहिती आहे आणि सी ची ऑलरेडी या ठिकाणी माहिती आहे आपल्याला. आता या सर्व किमती या समीकरणात ठेवायच्यात. काय होईल, ए वजा 3b वजा 5c या समीकरणात ठेवूया आपण. ए ची किंमत या ठिकाणी किती आहे, वजा 2, इथे वजा 2 ठेवूया. ओके, हे वजाला वजा, 3 ला 3, बी ची किंमत किती आहे 1, या ठिकाणी गुणिले 1 करूया, गुणाकार असतो यांच्यामध्ये, गुणिले 1 वजाला वजा ठेवूया, 5 ला 5, सी ची किंमत वजा 1 वजा 1. ओके, याला जर सोडून घेतलं आपण तर काय होईल, वजा 2 ला 2 राहतील, 3 1 3, म्हणजे हे वजा 3 येतील आणि हे 5 1 5, पण हे वजा वजा या ठिकाणी कसे होतील, अधिक 5 होतील. ओके, लक्षात घ्या, हे वजा वजा अधिक होईल, 3 आणि 2 किती झाले 5, पण कसे 5, वजा 5 आणि हे अधिक 5. वजा 5 अधिक 5 काय होतात, कॅन्सल, म्हणजे याचं उत्तर काय येते 0. तर ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आपल्याला या ठिकाणी उत्तर पाहायला मिळेल. ओके, व्हिडिओ आवडला असेल सर्वांनी लाईक करायचा, इतरांनाही शेअर करायचा आणि लवकरच भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.